हरिओम. अनुभव कथन आहे रोहितदास सिंह शार्दूल, औरंगाबाद. एक थरारा सर्व कल्पनांच्या पलीकडे असणारा हा अनुभव आहे. परदेशात श्रद्धावानांच्या रक्षणासाठी सद्गुरू अनिरुद्ध बापू कसे रात्रंदिवस झटत असतात ह्याचे ज्वलंत उदाहरण देणारा हा अनुभव आहे. बापू करीतो आमची सेवा. ते असं म्हणतायत. हरिओम. माझी मुलगी भूमिकावीरा शार्दूल ही युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेली होती. रशिया युक्रेन युद्धकाळात तिला अनेक कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागले. सद्गुरू अनिरुद्ध बापूंच्या कारुण्यामुळेच तिला सुखरूप भारतात परतता आले. त्यावेळेचा हा अनुभव आहे. 16 फेब्रुवारी 2022ला रशिया युक्रेनवर हल्ला करणाऱ्या अशा बातम्या सर्व मीडियावर 15 फेब्रुवारीपासून झळकू लागल्या. बातम्या ऐकल्यावरच आमची काळजी वाढू लागली. आम्ही लगेचच डॉक्टर लिमनविरा पडेलकरांना फोन केला व सुचितदादांच्या कानावर त्यांनी ही बातमी घालवली. असा हा व्हॉट्सअपवर मेसेजही पाठवला की सुचितदादांनी संपर्क साधत लिमनविरांना 16 फेब्रुवारी दुपारी 3 वाजता आम्हाला निरोप दिला की आम्ही समीरदादांच्या मार्गदर्शनासाठी फोन करावा. त्याचबरोबर त्याच दिवशी आम्ही भूमिकाचे भारतात येण्याचे तिकीट काढले. समीरदादांनी फोन करताच त्यांनी धीर देत म्हटले की भूमिका येईल घरी, काळजी करू नका. तिच्यासोबत मोठी आई, महिषासुरमर्दिनी व बापू आहेत. समीरदादांनी भूमिकाला जास्तीत जास्त उपासना करण्यासाठी सुचविले. ह्या दरम्यान भूमिका सतत फोनवर समीरदादांच्या संपर्कात होती आणि समीरदादांनी तिला नेहमी सांगायचे, बाळा तू घाबरू नकोस, मोठी आई, बापूंना सर्व काही माहीत आहे व ते तुझ्यासोबत आहेतच. भारतात परतण्यासाठी 24, 25 आणि 26 फेब्रुवारीची विमानाची तिकीटची सोय होती. भूमिकाचे तिकीट मात्र 26 फेब्रुवारीच मिळाले. ह्यातही आपल्या विचारांच्या पलीकडेच बापूंनी कसे नियोजन करून ठेवले होते सर्वांनी पुढे कळलंच. ते असं म्हणतायत. भूमिका युक्रेनमध्ये लिव्हिव शहरात राहायला होती. तिथे युक्रेनची राजधानी कीवच्या विमानतळावर भूमिकाला जावे लागणार होते. तिथे 26 फेब्रुवारी विमान असल्याने तिला 25 फेब्रुवारीला ट्रेनने कीवला जायचे होते. तिच्या बरोबरातील काही विद्यार्थी 25 फेब्रुवारीला विमानतळाला असल्यामुळे ते 24 फेब्रुवारीला रात्री हॉस्टेलवरून निघाले. रशियाने 24 फेब्रुवारीला युक्रेनवर आक्रमण केले. त्यामुळे 25 फेब्रुवारीच्या विमानतळासाठी गेलेले विद्यार्थी रस्त्यावरच अडकले. विमानसेवा व रेल्वे बंद झाली होती. 24 फेब्रुवारीला लिव्हिवच्या शहरात युद्धाचे सायरन वाजायला सुरुवात झाली. सर्व मुले घाबरली होती. त्यांना काय करावे काहीच समजत नव्हते. मुलांना सांगण्यात आले की तुम्ही सर्व समोरच्या चर्चखाली बंकरमध्ये सुरक्षित ठिकाणी जाऊन बसा. मुले आपापले सर्व काही साहित्य घेऊन बंकरमध्ये लपायला जात होते. समीरदादा वेळोवेळी मार्गदर्शन देत भूमिकाला सांगत होते, काही झाले तरी तुला ग्रुप सोडू नकोस, सर्वांसोबत राहा व भारतातील दूतावासाच्या म्हणजेच इंडियन एम्बेसी संपर्कात राहा. अचानक परिस्थिती खूपच बिघडली आणि मुलाला लवकरात लवकर मिळाले त्या वाहनाने शेहेनी बॉर्डरला म्हणजे पोलंड जाण्याचा सल्ला तिकडून देण्यात आला. परिस्थिती इतकी भयानक चालली होती की मुले सैरावैरा टॅक्सीसाठी फिरू लागली. भूमिकाच्या गटाला 2 ते 3 टॅक्सी मिळाल्या होत्या, परंतु सीमेच्या रेषेवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. हॉस्टेलपासून 90 किलोमीटरवर सीमेचा रेषा होती, पण सर्व युक्रेनचे नागरिक बाहेर पडले होते. प्रचंड गर्दी झाली होती. टॅक्सी 60 किमी अंतरावर कापल्यावर पुढे जाऊ शकत नव्हती. संध्याकाळ झाली होती. इतर कुठलाही पर्याय नसल्याने भूमिका व तिच्या गटातील चालकांना जाण्याचा निर्णय घेतला. सर्व विद्यार्थी चालत जाण्याचा निर्णय घेतला. सर्व विद्यार्थ्यांनी रात्रभर 7 अंश सेंटीग्रेड तापमानात चालत होते. सामान सोबत त्यांच्याकडे फक्त एक पाण्याची बाटली, 2 बिस्किट पुडे होते व 1 सफरचंद होते.
त्यांना 30 किमी अंतर गाठायचे होते. भूमिकाच्या पायावर अगोदर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तिला या परिस्थितीत इतके अंतर चालायचं बळ केवळ मोठी आई व बापूंनीच दिले होते. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी होती की भूमिकाचा एकटीचाच मोबाईल चालू होता. डोंगर व सीमारेषेच्या नेटवर्क कव्हरेजचं नसते. केवळ मोठी आई व बापूंच्या निस्सीम कृपेमुळे भूमिकाचाच मोबाईल सुरू होता सीमेरेषेवर. पोहोचल्यावर त्यांची परिस्थिती अजूनही बिकट झाली. त्या बॉर्डरवर फक्त युक्रेनच्याच नागरिकांना सोडत होते. त्याचबरोबर त्यांच्या लहान मुलांना व ज्येष्ठ नागरिकांना प्रथम प्राधान्य देण्यात येत होते. लष्करे ह्या व विद्यार्थ्यांना त्यांच्या सेनेत भरती होण्यासाठी त्यांच्यावर जबरदस्ती करत होते. त्यांना मारहाण करत होते. त्यांना परत मागे फिरण्यास सांगत होते. सर्व विद्यार्थी 36 तास काहीही न खाता पिता तिथे उभे होते. या परिस्थितीत असताना भूमिकाला एक फोन आला आणि तिथल्या लष्कराने बघून संशयाने तिचा फोन घेतला व ते कोणाचेही काम ऐकत नव्हते आणि त्यांनीही लगेचच भूमिकावर बंदूक उगारली. ती खूपच घाबरून गेली आणि रडायला लागली. तिने त्यांना विनंती केली की त्यांनी तिची विनंती ऐकलीही. ही देखील बापूकृपाच बदने. ह्या घटनेनंतर तिने समीरदादांना फोन केला व सर्व परिस्थिती सांगितली. समीरदादांनी तिला धीर दिल्यावर ती निर्धास्त झाली. थंडीमुळे अतिशय कुडकुडत होती. तिच्या तोंडून एक शब्द फुटत नव्हता. भूमिकाला हायपोथर्मियाची, ज्याच्यामध्ये शरीराचे तापमान खूप खालावल्यावर त्रास सुरू होतो, प्रथम स्टेज झाली होती. ती पुन्हा रांगेत उभी राहिली आणि तिला तिच्या एका मैत्रिणीचा फोन आला. मैत्रिणीने तिला म्हणाली, दुसऱ्या चेकपॉईंटवर विद्यार्थ्यांनी खूपच मारहाण होते आहे, तेव्हा तू तिथे थांबू नकोस. भूमिका व तिचा पूर्ण गट लगेच मागे फिरला. भूमिकाने तिथून 30 ते 40 मिनिटं अंतरावर असलेल्या शेकोटीजवळ जाऊन बसली. तिचा संपूर्ण गट रांगेतून बाहेर पडताच तिथे गोळीबार सुरू झाला. लष्करी तिथं जमलेल्या जमावात पर्यावर एक एअर स्ट्राईक, हवेत गोळीबार फायरिंग करण्यास सुरू झाली. बापू प्रत्येक मिनिटाला भूमिकासोबत होतेच, कारण त्यांनी तिला व तिच्या गटाला शेकोटीजवळ जायची बुद्धी दिली होती. फक्त 5च मिनिटाच्या कालावधीत ही सर्व मुले वाचली होती. शेकोटीजवळ गेले नसते तर त्यांचं काय झाले असते ह्याचा विचारही नाही करू शकत. भारतातील दूतावासाने त्यांच्या हॉस्टेलवर परतण्यास सांगितले व आम्ही तुम्हाला उद्या घ्यायला येऊ असे म्हणत मुलांमध्ये ताण उरले नव्हते. त्यांनी काहीही खाल्ले नव्हते. सर्वांचे मोबाईल बंद होते. फक्त भूमिकाचा मोबाईल सुरू होता. तिच्या मोबाईलमध्ये नेटवर्क येत होते. भूमिकासोबत असणाऱ्या एका मुलाला हायपोथर्मिया झाल्याने त्याची मानसिकता बिघडली. भूमिकाने अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याने तिला त्याची व्यवस्थित काळजी घेता आली. मुलांनी शेकोटी घेतल्यानंतर सकाळी सुमारे 5च्या दरम्यान परत जायला निघाले. सुमारे 25 किमी चालले ते एका पिझ्झा शॉपवर थांबले. भूमिकाने मला फोन केला आणि तिनं लगेच पैसे ट्रान्सफर केले. सर्वांना 3 दिवसानंतर चांगले खायला मिळाले. भूमिकाने तिथे मोबाईलवर थोडा चार्ज करून घेतला. काही अंतरावर त्यांना एक आश्रमशाळा दिसली. तिथे त्यांनी मुक्काम केला. भूमिकाने पुन्हा समीरदादांना ती सुखरूप असल्याने कळवलं. त्याचा पुढील कार्यक्रमही त्यांनी सांगितला. आश्रमातले त्यांनी विद्यार्थ्यांना एक दुसरा गट भेटला. भूमिकाने त्यांच्या गटाला कळवलं की ही मुले टॅक्सीने दुसऱ्या एका गटाकडे पोलंडला क्रोकोव्ह नावाच्या जागेवरून जाणार आहेत.
भूमिका व तिच्यासोबतचे सर्व विद्यार्थ्यांनी त्या गटात सामील झाले. भूमिकाला अतिशय आनंद झाला की तिने ही आनंद बातमी समीरदादांना कळवली. दादाही खूप खुश झाले होते. झोप न मिळाल्याने आणि सतत चालल्याने मुलांनाही प्रकृती जरा खालवलीच होती. मुले आश्रमशाळेत बसल्या बसल्या 4 तास झोपली. सकाळी 6 वाजता आम्ही त्यांना फोन करून उठवलं. सकाळी तिथून लवकर निघायची बुद्धी त्यांना बापूंनीच दिली. कारण ही मुले निघाल्यावर पोलिसांनी आश्रमशाळेत थांबलेल्या मुलांनाही मारहाण केली व आमच्यासोबत लढण्यासाठी चला लष्कर भरती व्हा असा ते आग्रह करू लागले. परंतु संकटातून ही भूमिका व तिच्या बरोबर इतर विद्यार्थ्यांनी वाचले होते. आता मुले बसस्टॉपवर आली. टॅक्सी मिळत नव्हती. टॅक्सी हवी असल्यास पुन्हा लिव्ह जेथे आम्ही म्हणजे भूमिका जिथे राहत होती तिथल्या स्टेशनला जावे लागणार होते. बऱ्याच वेळाने एक बस आली आणि सर्व विद्यार्थी लिव्ह स्टेशनला आले. स्टेशनवर आल्यावर कळले की अर्ध्याहूनही अधिक मुले अगोदरच न सांगता पळाली होती. भूमिका उर्वरित मुले खूप घाबरली. तिने लगेचच पुन्हा समीरदादांना फोन लावला. रडत तिने दादांना ही बातमी दिली. कळवलं की समीरदादा तिला धीर देत देशातून बाहेर जाण्याचे अनेक मार्ग सांगितले. पण समीरदादा दरवेळी एकाच गोष्टीवर जोर सांगतात ती की काही झाले तरी ग्रुप सोडायचा नाही. मुलांनी टॅक्सीचे क्रोवाला मार्गे जाण्याचा निर्णय घेतला. टॅक्सी चालकही फक्त युक्रेनच्याच नागरिकांना प्रथम प्राधान्य देत होता. पण अशक्याचे शक्यच रूपांतर फक्त बापूच करू शकतात. बापूंनीच एका टॅक्सी चालकांना बुद्धी दिली आणि त्याने मुलांना सोडायला होकार दिला. ह्याचा पुन्हा पोलंडच्या दुसऱ्या सीमारेषेकडे प्रवास सुरू झाला. टॅक्सी चालकाने त्यांना 25 किमी अगोदरच सोडले. युक्रेनच्या पोलिसांनी पुढे त्यांना त्यांच्या रांगेपर्यंत सोडले आणि तिथे अर्धा दिवस उभे राहून मुले इमिग्रेशन ऑफिसला आली. बापूक्रमेमुळे हा सर्व विद्यार्थ्यांनी लगेचच विजा मिळाला व सर्व विद्यार्थी पोलंडच्या बॉर्डरवर आले. भूमिकाला हायपोथर्मियाची पहिली स्टेज असल्यामुळे तिला 6 दिवसापासून हुरहुरी थांबली नव्हती. पोलंडच्या बॉर्डरवर एका लष्कराच्या रूपात येऊन बापूंनीच तिला 2 ब्लँकेट पांघरले व आपल्या बापू आपली सर्वांची इतकी काळजी घेतोय ना की त्याचे वर्णन करायचा आता माझ्याकडे खरंच शब्द नाही. भूमिका तोपर्यंत किमान 70 ते 80 किमी चालली होती. तिच्या पायातील शस्त्रक्रिया बसलेला रॉड 5च महिन्यापूर्वी काढला होता. तिच्या इतक्या मोठ्या प्रवासात बापूने तिला जराही त्रास होऊन दिला नव्हता. ही खरंच बापूंची दिलास म्हणायची. पोलंडची सीमारेषा ओलांडल्यावर भूमिकाने पुन्हा समीरदादांना फोन लावला. दादांचे ते शब्द आजही भूमिकाच्या कानात स्मरणात आहेत. दादा म्हणाले, अंबज्ञ म्हण बाळा, अंबज्ञ. मोठी आई बापू आहे तुझ्यासोबत. बापूंना व मोठ्या आईला तुझी काळजी आहे. मी लगेचच बापूंना नंदाईला तुझी सुचितदादांनी ही आनंदाची बातमी कळविली. घरचे वाट बघत आहे तुझी व तुझ्या फोनची. समीरदादांना खूप आनंद झाला. माझा विश्वास आहे की भूमिका सुखरूप परत भारतात येईपर्यंत माझ्या सद्गुरूंचे कुटुंबीय दिवस रात्र जागेच राहिले असते. किती रे देवा तू श्रम घेतोस. तुझ्या लेकरांसाठी धावतोस. वेळोवेळी लेकरांना मदत करत असतोस. शब्द अपुरे पडतात. अंबाजने मोठी आई, डॅड, भूमिका व इतर इंडियन एम्बसीच्या हॉटेल्स वर पोलिसांच्या व्हॅनची पोचली. इंडियन एम्बसीचे सर्व विद्यार्थ्यांनी वर्गाची खूप मदत केली. हॉटेलवर पोचल्यावर डॉक्टर आले व भूमिका व इतर मुलांना उपचार सुरू केले. भूमिकाचे पाय सुजले होते. तिला खूप जखमाही झाल्या होत्या. मुलांवर उपचार करून त्यांच्या भारतीय दूतावासाच्या ताब्यात देत आले व बापूकृपेने भूमिका दिल्लीला आली आणि पुढे औरंगाबादला पोचली. भक्तांवर संकट येण्या अगोदरच बापू त्यांची निवारण्याची सोय करून ठेवतो. युक्रेनला
जाणं अगोदरच भूमिकाच्या पायातील रॉड काढण्यात आला होता. भूमिका युक्रेनच्या हॉस्टेलवर निघण्यापासून दररोज जीवन मृत्यूशी सामना करत होती. प्रत्येक वेळी घरी फोन करतात ती ह्याची विचारतात. फोन करायची की जणू ह्या तिचा शेवटचाच फोन असेल. पण माझा पूर्ण विश्वास होता की माझा बापू असं काहीच घडून देणार नाही. बापूंची लीला अगाध आहे. आम्हाला सर्वांना समीरदादांनी योग्य तो सल्ला देत प्रत्येक वेळी धीर दिला. मोठी आई आणि बापूंनी क्षणाक्षणाला साता समुद्र पल्ल्याआड असलेल्या भूमिकाची आणि भारतात आमचीही काळजी घेतली. बापू त्याच्या प्रत्येक श्रद्धामानाला संकटातून कसा बाहेर काढतो ना ह्याची प्रचिती आम्ही खूप खूप जवळून अनुभवले. जय जगदंब जय दुर्गे. हरिओम श्रीराम हंबत हरिओम सिंह. खूप खूप छान अनुभव होता तुमचा. नाथ सविता.